कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही नाही, ऐक ऐक त्याला सांगा, त्याला सांग मी काही करत नव्हतो, त्याला सांग अरे बाई ऐक, हळू ये हळू ये. मी काय नाही, मी काय करत होतास तू? तुला समजावतो, काय करत होतास? ऐक, मी तुला सांगतो, दादा मी तुला सांगतो, ऐक, मी काही करत नव्हतो, तिला काय केलंस तू? मी काही करत नव्हतो, मी पाणी हवं होतं तिला, मी पाणी थांबा पाणी घे, मी फक्त थांब. हात लावलायस? नाही, मी हात लावला. हात लावलास? मी हात लावला, मी हात लावलास? तुला नाही. उठ. दादा दादा प्लीज शांत हो, प्लीज शांत हो. उठो. हे काय? नाही काही नाही, तुम्ही आधी बाहेर जाऊन बघा काय झालं ते. दादा काय केलं? दादा ऐक थांब. उभा राहा. उभा राहतो. तू थांब तिकडे. इथे उभा राहा तू. राहतोय. मी उभा मारेन राहतो. अजित अथर्व थांब. अथर्व का मारतोय? हे अथर्व. अथर्व अरे ऐक ना, मी काहीच नव्हतं केलं. अथर्व थांब. अथर्व थांब ना रे, किती मारतोय त्याला? अरे लागेल त्याला, सांभाळ. अथर्व थांब. अरे पण का मारतोय? काय गरज, काय उगाच का मारतोय त्याला? गच नाही, याने जे केलंय ना त्यासाठी मारतोय मी याला. अथर्व थांब जरा. अरे थांब जरा. अरे काय केलं ते तर सांग ना आम्हाला, आम्ही बघतो ना काय ते. नाही तुम्ही नाही, मला मी बघणार आहे. काय काम होतं तुझं अनन्याशी? याने अनन्याचा हात पकडला होता. तो तिचा हात पिरगळून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मी असताना तू तिला हात कसं लावलंस? अथर्व वी कॅन टॉक थांब. मी नाही लावलं, करत नाही लावलं. काय बोलायचं होतं तुला? काय बोलायचं होतं तुला अनन्याशी? उड्डाली. दादा वहिनी मला कबूल आहे, त्याचं चुकलंय. मी माफी मागते, हवं तर त्याच्याबद्दल. त्याला प्लीज माफ कर. त्याला प्लीज थांबव. तू केवढं मारतोय त्याला? अरे काय होईल त्याला? प्लीज दादा प्लीज थांबव त्याला, प्लीज थांबव. हा माफीच्या लायकीचा नाहीये. हा माफीच्या लायकीचा नाहीये. अथर्व थांब ना रे प्लीज. दादासाहेब प्लीज थांबवा त्याला, प्लीज. अथर्व थांब अथर्व. अजित केवढं मारलंस त्याला? त्याला काही झालं असतं म्हणजे? असं मारतात का कुणी? याला तर मी अरे दादा, अथर्व एवढं मारत होता, तू गप्प का होतास एवढा? बोलला का नाही त्याला काही? अजितनी काय केलं हे तू ऐकलंस ना? ऐकलंस ना? अजित अनन्यासोबत जे काय वागलाय ना त्याबद्दल त्याला ही शिक्षा योग्य आहे. अरे कुठलाही भाऊ त्याच्या बहिणीबरोबर असं काही झालं ना तर हेच वागेल. नाही नर्मदा, आजपर्यंत अजितच्या सगळ्या चुका माफ केलेल्या आहेत, पण ही नाही. तू आणि दामोदरराव दोघंही लक्षात घ्या, यापुढे पुन्हा जर का अजितनं असं काही केलं
तर त्याच्या सोबतच तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर व्हावं लागेल. हळूच करते रे. तरी मी तुला सांगत होते जरा सबुरीने घे, सावकाश घे, हळूहळू सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण नाही, ऐकायचंच नाही ना आईचं. काय करणार? कुणी सांगितलं होतं उतावळीपणा दाखवायला? आणि त्या अथर्वाचा मार खायला कुणी सांगितलं होतं तुला? बाबा तुझी बडबड ना जरा कमी कर, आता त्रास होतोय मला. माझ्या बडबडीचा तुला त्रास होतोय पण माझं ऐकायचं नाहीये तुला अजिबात. अगं का चिडतेस त्याच्यावर? आराम करू दे की त्याला. ऐक हो रे, हळूच करतेय मी. त्रास होतोय मला, सहन होत नाही आता. हे बघा जीत, तुला सहन करावं लागेल, कळलं ना? इतकी वर्ष मी सहन करत आले. खर तर यातली अर्धी प्रॉपर्टी माझी आहे, पण मीच या घरात आश्रितासारखी राहते. मामा तुझं दुखणं ना नंतर सांग मला, आधी मला दुखतंय ना त्याच्याकडे बघ. हो हळू हळूच करतेय रे, हळूच करतेय. तुझं शरीरावरचं दुखणं आहे रे, ते बरं होईल. पण माझं काय? माझं मनाचं दुखणं आहे. माझ्या मनावरचे घाव कसे बरे होतील? बायको शांत हो बरं, शांत हो तू जरा. नाही 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 नाही, आता मी शांत होणार नाही. आपल्याला खूप त्रास दिला या लोकांनी, आता आपण त्यांना त्रास द्यायचा. दादा काय म्हणाला होता? अजितची शिक्षा हीच आहे ना? ठीक आहे, आता याची परतफेड आपण अथर्वपासून करायची. अथर्व नाही मम्मी, मीरा. त्या मीराने जाऊन अथर्वला सांगितलं शिक्षा तिला मिळाली पाहिजे. मीरा माझ्याच घरात येऊन माझ्या मुलाला आडवी जातेस का? तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली. सोडणार नाही तुला मी. हाल हाल करीत तुझे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.